टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील, पायदुखी टाचदुखी थांबेल। या पॉवरफुल घरगुती उपायाने फक्त एकदा करून बघा। घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे, एकही रुपया खर्च होणार नाही। फक्त डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ फॉलो करा, म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। आणि मलाही असा खूप जास्त अगोदर टाचाला भेगा होत्या, खूप जास्त टाच दुखायची, आणि आता बघू शकता माझे पाय किती छान स्वच्छ झालेले आहेत, टाचाच्या पूर्ण भेगा भरून आलेल्या आहेत। नक्कीच तुम्हाला हा उपाय कामी येईल। यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाची पानं। कडुलिंब एक औषधीय वनस्पती आहे आणि याचे फायदे काही वेगळे सांगायला नको, आपल्या सर्वांनाच माहित आहेत आणि अगदी घराच्या अवतीभोवती कुठेही सहज मिळणारी गोष्ट आहे, त्यामुळे आजच करून बघा। बघू शकता इथे मी जे कडुलिंबाची पानं घेतली आहेत ती दोन वेगवेगळी केलेली आहेत, कारण की फ्रेश ओली पानं जी आहेत ताजी ती आपल्याला एका वाटीमध्ये काढायची आहेत आणि दुसरी जी कडुलिंबाची पानं आहेत त्याला आपल्याला वाळवायचं आहे। अगदी तुम्ही वाळलेली पानं घेऊ शकता, पण मी कडुलिंबाची काही पानं काही दिवसापूर्वी वाळायला ठेवली होती। छान वाळल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं त्याला फिरवून घेतलं, त्याची पावडर अशी भरपूर करून ठेवलेली आहे, जेणेकरून घरामध्ये ना भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी याला वापरता येतं आणि याचे भरपूर फायदे आहेत। अगदी नॅचरल नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही पण एकदा करून बघा। तर बघा 2 चमचे साधारण इथे मी कडुलिंबाच्या पानाची पावडर घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये साधी फ्रेश कडुलिंबाची पानं आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर इथे तेल आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं आहे, इथे तुम्ही एरंडीचं तेल देखील वापरू शकता। मी साधारण 2 मोठे चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर कोकोनट ऑइल, खोबरेल तेल। कोकोनट ऑइल देखील आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे नक्की वापरा। आणि असं नाही की फक्त टाचाच्या भेगा भरून येणार आहेत, अगदी तळपायाला आग होत असेल, तळपायाच्या मुंग्या निघत असतील तर तो देखील त्रास याने कमी होतो। त्यानंतर बघा आता हे जे तेल दोन्ही आपण मिक्स केले आहेत ना, तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅसलीन, जी की आपल्या प्रत्येक घरामध्ये असतंच। 1 चमचाभर वॅसलीन मी घेतलेला आहे। या तेलामध्ये टाकून आपण त्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर बघा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वॅसलीन आहे ना तर थोडंसं गाठी राहिल्यासारखं होईल मिक्स करताना, तर काहीच हरकत नाही, जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्या। आणि याला असं नाही की तुम्हाला दररोज बनवायचं आहे, एकदाच बनवून ठेवून तुम्ही भरपूर दिवसांसाठी याचा वापर करू शकता। अगदी वर्षभराचं तुम्ही एकदाच जरी बनवलं तरी चालतं, अजिबात खराब होत नाही आणि बनवण्यासाठी जास्त वेळ जात नाही। त्यासोबतच हा उपाय करत असतानाच आपल्याला एक खूप महत्त्वाचं यामध्ये एक स्टेप करायची आहे, जी की अजिबात स्किप करून चालणार नाही। ते म्हणजे की आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे नॉर्मल 2 ग्लास पाणी, त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जे आपण ताजी किंवा वाळलेली पानं असतील कडुलिंबाची ती पण घेऊ शकता। ही पानं आपल्याला टाकायची आहेत, कमी जास्त टाकली तरी चालतात किंवा पावडरच टाकली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा 1 मोठा चमचाभर मीठ आणि हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती उकळण्यासाठी। याला चांगलं आपल्याला 1 ते 2 उकळी आणायच्या आहेत। वॅसलीन जे आपण मिक्स केलेलं आहे ते थोडं मिक्स होत आहे, त्यामुळे मी ही मध्येच प्रोसेस करून घेतली, जेणेकरून वेळ वाचेल। आता आपण याला गॅसवरती ठेवूयात याला गरम होण्यासाठी आणि चांगलं उकळू द्यायचं, म्हणजे जे पानं आहेत ना यामधील कडुलिंबाची त्याचा अर्क पूर्ण या पाण्यामध्ये येईल। वाटल्यास तुमच्याकडे थोडी तुरटी असेल तर तुरटी देखील यामध्ये टाकू शकता। आता बघा हे पाणी उकळत आहे, तोपर्यंत आपण आपलं पहिली जी प्रोसेस होते ती पूर्ण करून घेऊयात। तर वॅसलीन बघू शकता अशा प्रकारे थोडंफार यामध्ये गाठी राहतात, तर नंतर त्या पूर्ण मिक्स होतात, त्यामुळे तशाच ठेवायच्या। त्यानंतर कडुलिंबाचं जे पावडर केलेलं आहे आपण ते टाकायचं। तर 2 चमचे पावडर टाकून चांगलं यामध्ये गाठी होऊ नये त्याची काळजी घेत याला चांगलं मिक्स करायचं। चांगलं यामध्ये हे मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला आता याला आपण गॅसवरती थोडंसं गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि पूर्ण प्रोसेस जाणून घ्या, कारण की काय होतं अर्धवट माहिती घेतली की रिझल्ट मिळत नाही आणि टाचदुखी हा काही साधा त्रास नाही, चालल्याशिवाय काही कामं होत नाहीत आणि सुई टोचल्यासारखं टाच दुखते, टाचामधून रक्त निघतं, खूप जास्त भेगा त्रास देतात, त्यामुळे हे करणं देखील खूप गरजेचं आहे। स्वतःची नक्की आपण काळजी घेतली पाहिजे आणि कसं पैसे पण खर्च होत नाहीत, त्यामुळे हा उपाय करायला काही हरकत नाही। मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे, नक्की करून बघा। तर बघा आता गॅसवरती याला ठेवलं होतं, चांगलं 1-2 उकळी आल्या, त्यानंतर गॅस बंद केला आणि पाणी आपण थोडं बाजूला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण ही प्रोसेस पूर्ण करूयात। तर बघा आता हे गॅसवरती ठेवलं ना, आपल्याला याला चांगलं थोडंसं गरम करायचं आहे, असं नाही की याला उकळी येऊ द्यायची आहे। थोडंसं कोमट झालं की यामध्ये टाकायची मेणबत्ती। मेणबत्ती बघू शकता अर्धी मी वापरलेली आहे, अगदी 2 रुपयाची मेणबत्ती असते त्यातील अर्धीच इथे लागणार आहे। मेणबत्ती टाकून याला थोडंसं गरम करायचं, म्हणजे मेणबत्ती यामध्ये पूर्णपणे वितळते।
आता मेणबत्ती चांगली यामध्ये वितळली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। असं नाही की हे पूर्ण तेल आपल्याला जाळायचं आहे, गरम करायचं आहे, अजिबात नाही। मेणबत्ती फक्त वितळली की हे अशी त्यामधील जो वात होती ना ती आपल्याला काढून टाकायची आहे। आणि गॅस आता मी बंद केलेला आहे। त्यानंतर आपण हे तेल सध्या खूप जास्त गरम आहे तर रूम टेम्परेचर वरती येण्यासाठी त्याला थोडं बाजूला ठेवूयात। आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आहे, त्यामध्ये हे आपण उकळलेलं गरम पाणी टाकायचं। म्हणजे कोमट पाणी होतं, जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं कोमट गरम पाणी तुम्ही घेऊ शकता। आणि ही कडुलिंबाची पानं जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे वेगवेगळ्या जखम भरून आणण्यासाठी खूप कामी येतात। आणि त्यासोबतच कसं इथे आपल्याला ही प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे, जी की क्लिनिंग इथे आपली होणार आहे। आता बघा हे असं रूम टेम्परेचर वरती आलं की एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या अशा बॉटलमध्ये, जुन्या क्रीमची किंवा इतर कशाची बॉटल असेल तर त्यामध्ये असं भरून ठेवायचं, म्हणजे स्वच्छ झाकण बंद हे राहील आणि टिकेल देखील। आता ही माझ्याकडे जुन्या क्रीमची डब्बी होती, त्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि हे आपण सेट होण्यासाठी ठेवूयात, म्हणजे याची क्रीम तयार होते। थंड होऊ द्यायचं आहे, असं नाही की कढईतच थंड होऊ द्यायचं, मग तिथेच ते घट्ट होईल। त्यामुळे एका कंटेनरमध्ये टाकून त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं। तोपर्यंत आपण जे कोमट पाणी तयार केलं होतं त्यामध्ये मी पाय असे ठेवलेले आहेत आणि चांगले पाय यामध्ये बुडवून ठेवायचे, जेणेकरून टाचाच्या भेगामध्ये जी माती बसलेली आहे, धूळ आहे, ती पूर्ण निघून जाते, पाय स्वच्छ होतात, पाय निर्जंतुक होतात। आणि हे करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर टाचाला खूप भेगा आहेत आणि त्यामध्ये लगेचच काही लावलं तर अजिबात त्याचा फायदा होत नाही, उलट इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे पाय स्वच्छ करणं खूपच गरजेचं आहे। तर अशा प्रकारे कोमट पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये हे पाय चांगले स्वच्छ करून घ्यायचे। यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच पायाला चांगलं आराम वाटेल, तुम्हाला बॉडी रिलॅक्स झाल्यासारखी होईल। त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा। आणि तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर असं करू शकता तुम्ही की पाय स्वच्छ धुवायचे, पण पाय धुतल्याशिवाय अजिबात आपण बनवलेल्या क्रीमचा, ऑइलचा अजिबात वापर करायचा नाही, हे लक्षात ठेवा। तर आता बघा इथे मी पूर्ण पाय जे आहे ते स्वच्छ केले आणि पायाची थोडी हालचाल करून घ्यायची, म्हणजे कसं पाय मोकळे झाल्यासारखे होतात। आणि त्यानंतर पाय कोरडे करायचे। डेड स्किन पायावरती असेल तर एखाद्या जुन्या ब्रशने घासून घ्यायचं, म्हणजे पूर्ण डेड स्किन निघून जाते। आणि पाय माझ्या अगोदर अजिबात असे नव्हते, आता जे तुम्हाला दिसत आहेत खूप जास्त टाचाला भेगा होत्या, मी अगोदर तुम्हाला दाखवलं देखील। आणि हे पूर्णपणे पाय जे सॉफ्ट झाले आहेत ना त्या क्रीममुळे, जी की आपण घरी बनवलेली आहे। थोड्या वेळातच बघा ही क्रीम अशी सेट होते, म्हणजे यामध्ये आपण जी वॅक्स वापरलेला आहे, कॅन्डल, मेणबत्ती, त्यामुळे कसं हे पूर्ण तेल जे आहे ते असं घट्ट होतं। आणि याला मी असं सेट करण्यासाठी ठेवलं, चमच्याने हलवलं ना तर लवकर घट्ट होतं, पण असं चांगलं व्यवस्थित होत नाही, ते असं ओबड खाबड होतं। त्यामुळे मी याला असंच ठेवलं, जेणेकरून अगदी आपल्या विकत्रीच्या क्रीम सारखी सेट होईल। आणि सेट झाल्यानंतर बघा खूप चांगली ही क्रीम आपली तयार झालेली आहे। आणि अशा पद्धतीने पाय स्वच्छ करायचे, क्रीम थोडीशी घ्यायची आणि आपल्या तळपायावरती लावायची, किंवा फक्त भेगा आहेत तिथे लावायची असेल तर तिथे देखील अशा प्रकारे लावू शकता। अगदी मॅनिक्युअर पेडिक्युअर केल्यासारखं तुम्हाला घरीच फील होईल। पाय देखील खूप छान सुंदर होतात, पूर्ण टाचदुखी कमी होते। हळूहळू दुसऱ्या दिवशीपासून टाच मऊ होऊन पूर्णपणे टाचाच्या भेगा भरायला सुरुवात होते। अगदी हाताला देखील तुम्हाला त्रास असेल तर लावू शकता, फक्त काही खाण्यापिण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यायचे। रात्री झोपण्या अगोदर हा उपाय केला तर अजूनच बेस्ट रिझल्ट मिळतो, नक्की करून बघा। आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तर देईल। आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।